आमच्या मार्केटचे प्रसिद्ध कांदा व्यापारी समीर सय्यद यांच्यावर आता जीवघेणा हल्ला झालेला आहे। जीवघेणा हल्ला होऊन त्यांच्याकडे असलेले जी शेतकऱ्यांचे पट्टे वाटण्यासाठी जी रक्कम आणली जाते ती रक्कम देखील मोठी रक्कम देखील चोरी गेलेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण व्यापारी वर्ग असेल, संपूर्ण आडत्यामध्ये दहशतीचं वातावरण आहे आणि आम्ही संपूर्ण व्यापारी घाबरलेले आहे। जर अशा पद्धतीने जर व्यापाऱ्यांवर दिवसाढवळ्या हल्ला होत असेल तर कशा पद्धतीने व्यापारी व्यापार करावा अशी सर्वांमध्ये मनामध्ये दहशत तयार झाली आहे। आमची या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की तातडीने या घटनेचा तपास लावावा, जे कोणी हल्लेखोर असतील त्यांच्यावर कारवाई करावी व जे पैसे चोरीले गेले ते देखील तातडीने मिळावे। तसंच निफ्टी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमचे आदरणीय गोतकर साहेबांनी सुमारे 14 वर्षापूर्वी पोलीस चौकी बांधलेली आहे, परंतु आज तागायत ती पोलीस चौकी सुरू झालेली नाही। तातडीने ती पोलीस चौकी देखील सुरू करावी जेणेकरून व्यापारी बांधवांना देखील तसेच शेतकरी वर्गाला त्या ठिकाणी सुरक्षिततेची भावना निर्माण होईल। आमच्या असोसिएशनचा अध्यक्ष बोलतोय की आमचे कांद्याचे प्रसिद्ध व्यापारी चांगल्या पद्धतीने व्यापार करणारे समीर सय्यद हे खूप मोठा व्यापार करत असताना ते व्यापार आडते दोन्ही पण आहेत आणि ते बँकेतून पैसे घरी आणून ठेवले असतात, घरून ते पैसे इकडे घेऊन येत असताना त्यांच्याकडे पातळ ठेवून पारट ठेवून त्यांच्यावर हल्ला झाला व हल्ला करून 3 गाड्या येऊन 4 व्हीलर गाड्या येऊन त्याच्यावर हल्ला करून निघून गेले, पैसे घेऊन गेले आणि त्याला जीवहानी हल्ला झाला। अशा या अवधारी असे 5-6 प्रकार घडलेले आहेत। तरी पण याची आम्ही दखल कुणी घेतली नाही। मार्केट कमिटीमध्ये पोलीस चौकी बांधली तर पोलीस चौकाचा बंदोबस्त केला जात नाही, पोलीस बस ठेवल्या जात नाहीत, पोलीस चौकी चालवल्या जात नाही आणि आम्हाला सगळ्यांची भीती वाटायला लागली आता इथं व्यापार करू की नाही करू किंवा इथं व्यापार न करण्यापेक्षा घरी बसणे चांगलं। असे जर हल्ले होत असत आणि जर प्रशासनाची कुठे कशावर जब नसेल, जर धाक नसेल तर ज्या व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी आडत्यांनी व्यापाऱ्यांनी काय करायचं? सर्व शेतकरी सोयीतून पैसे घेऊन जातात, त्यांनाही मध्ये अडवलं जातं, त्यांच्याकडून पैसे काढून घेतले जातात, तरीही काही होत नाही। तरी याच्यावर गंभीर्याने निर्णय घेऊन आम्हाला सर्वांना याचं संरक्षण मिळावं